कडून पाहूया पंचांच्या भूमिकेत आहे तो धर्मा सातामकर आणि निलेश म्हात्रे. स्ट्राइक एंडला आहे तो भास्कर आणि नॉन स्ट्राइकला आहे तो संजय आणि गोलंदाजी मार्कवर आहे तो संकेत. संकेत पाहूया भास्कर सेना कशा प्रकारे गोलंदाजी करेल आणि फलंदाजी मार्कवर भास्कर. भास्कर येतोय धावाला पावांचा रनअप घेऊन येतो तो संकेत. पंचाचा डावबेदून मारा करणार भास्कर यांसाठी आणि हा मात्र उचली घेणारा चेंडू लेगच्या दिशेने तडकवलाय. चेंडू जातोय सीमारेषा बाहेर 4 धावांसाठी. डीजे ला संधी मिळते. कम ऑन डीजे. एक धाव काही रोखू शकला नाही. एका धावेने संघाची धावसंख्या होते 5. बिनबाद 5 ची स्थिती असताना आतापर्यंत दुसरा चेंडू टाकून झालाय. सुरेख अशी कामगिरी करत असताना संकेत सुरई संघाकडून. पाहूया आता स्ट्राइकला येतो संजय. नौकार संघाचा एक हार्ड हिटर फलंदाज म्हणून गणला जातो तो संजय. संजय पाहूया कशा प्रकारे फलंदाजी करेल तो संकेत याला. आणि हा मात्र मोठा फटका मारण्याच्या नादात फटका फसला जातोय आणि निर्धाव चेंडू येतोय. धावसंख्या स्थिरावली. धावसंख्येत भर नाही. धावसंख्या आहे ती 5. आतापर्यंत 3 चेंडू टाकून झालेले आहेत. वलके संघ कुठे उपस्थित असेल तरी लवकरात लवकर यायचंय. तसेच हा झेल बाद होतोय. संजय मोठा फटका अभिषेक. पाहूया अभिषेक कशा प्रकारे फलंदाजी करेल. गोलंदाजी सुरेख करतो. आता फलंदाजी पाहूया कशा प्रकारे अभिषेक करतोय. संजयने पहिल्या बॉलवरती चौकार दिला होता. दुसऱ्या बॉलवरती एक रन आला होता. तिसऱ्या बॉलवरती विकेट घेतलाय. सुरेख अशी गोलंदाजी चालली संजय याची संकेत याची. आणि हा मात्र उचलून मारलेला चेंडू पाहूया झेल खाली आणि सुरेख असा झेल पकडतोय. आता शेवटचा चेंडू येणं अजून बाकी आहे आणि हॅट्रिकला चान्स सुद्धा आहे. पाहूया कशा प्रकारे गोलंदाजी करेल तो संकेत. अभिषेक याचे खेळी संपलो. अभिषेक याची जागा सांभाळण्यासाठी आले तो जय. जय पाहूया आपल्या संघाला विजय मिळवून देण्यासाठी कितपत फलंदाजी करतोय तो संकेतसाठी. आणि हा मात्र खोलवर टप्प्याचा चेंडू. चेंडू जातो लेगच्या दिशेने. सुरेख असा येतो फटका 4 धावांसाठी आणि डीजेला संकेत याची. आणि 9 रन देऊन 2 विकेट पटकवले त्या संकेत यांनी.
आणि वैयक्तिक पहिलं सांघिक दुसरं शतक घेऊन येतो महत्वाचे पारस. पाहूया पारस कशा प्रकारे गोलंदाजी करेल. संकेत यांनी तर सुरेख अशी गोलंदाजी केली. 9 रन्स देऊन 2 विकेट मिळवल्यात. महत्वाच्या विकेट मिळवल्यात त्या संकेत यांनी. पारस पाहूया कशा प्रकारे गोलंदाजी करेल. भास्कर साठी भास्कर खेळण्यासाठी सज्ज होतोय पारस साठी. सातेडा तारवडे एंड करून गोलंदाजी करत असताना आणि सातेडा एंड करून फलंदाजी करत असताना भास्कर भास्कर पाहूया कशा प्रकारे फलंदाजी करेल तो पारस यांना. काहीच क्षेत्ररक्षणामध्ये बदल करत असताना भरपूर वर्षाचा अनुभव असणारा असा भास्कर पारस साठी. पाहूया कशा प्रकारे फलंदाजी करतोय आणि हा मात्र खोलवर टप्प्याचा चेंडू. भास्कर यांना काही समजला नाही आणि चेंडू जातोय निर्धाव. सुरेख अशी गोलंदाजी होते. पहिला चेंडू निर्धाव चेंडू येतोय. धावसंख्या स्थिरावलेली. धावसंख्या येते 9. पुढील चेंडू टाकण्यासाठी सज्ज होतोय पारस भास्कर यांना. आणि हा मात्र चेंडू होता लेगच्या दिशेने तडकवतोय. 1 धाव तर निश्चित. एका धावेने संघाची धावसंख्या होते 10. सुरेख अशी गोलंदाजी होते पारस यांच्याकडून. आता स्ट्राईकला आहे तो जय. जय पाहूया कशा प्रकारे फलंदाजी करतोय पारस साठी. हवेचा वेग आहे तो तारवडी सगळ. आणि पंच या चेंडूला नक्कीच शिक्षा ठोठावली. पंच सांगतात की हा चेंडू वाईड. एक अवांतर धाव मिळते. एक अवांतर धावेने संघाची धावसंख्या होते 11. 2 बाद 11 अशी स्थिती असताना नौकर संघाची. दोन चेंडू टाकून झालेत. आता तिसरा चेंडू टाकण्यासाठी सज्ज होतोय तो पारस. पारस टू जय. आणि हा मात्र ओरफीत चेंडू आत आणि सुरक्षित झेल सुद्धा पकडतोय तो सुरेश संघाचा. प्रणित प्रणित पाहूया आपल्या संघासाठी कशा प्रकारे फलंदाजी करेल. पारस यांची सुरेख अशी गोलंदाजी होते. पहिल्या चेंडूवरती निर्धाव चेंडू टाकतोय. दुसऱ्या चेंडूवरती 1 धाव येते. तिसऱ्या चेंडूवरती मात्र 1 वाईड होतो आणि तिसऱ्या चेंडूवरती एक मोठा विकेट मिळवतो जय यांचा. आता प्रणित खेळण्यासाठी सज्ज होतोय तो पारस साठी. पारस टू प्रणित. आणि हा मात्र चेंडू आणि क्षेत्ररक्षक झेल खाली परंतु झेल सुटतोय आणि अतिश पावसे स्वतः क्षेत्ररक्षक सुरेख असा क्षेत्ररक्षक सुरक्षित असा थ्रो सुद्धा करतोय. तेरा धावा झाल्या त्या नौकर संघाच्या. पारस पुढील चेंडू टाकण्यासाठी सज्ज आणि हा मात्र घेणारा चेंडू 1 धाव तर पूर्ण सुरेख अशी क्षेत्ररक्षक तिकडे होते परंतु कशाला थ्रो होतोय परंतु एकाच धावेवरती समाधान मानावं लागतं. एका धावेने संघाची धावसंख्या होते 14. 3 बाद 14 ची स्थिती असताना नौकर संघाची. आता एक हार्ड हिटर बॅट्समन आलेला आहे तो भास्कर. पाहूया भास्कर कशा प्रकारे फलंदाजी करेल. आतापर्यंत नॉन स्ट्राईकलाच राहिला तो भास्कर. आता बघूया स्ट्राईक एंडवरती कशा प्रकारे फलंदाजी करेल. आणि हा मात्र मोठा फटका येतोय भास्कर यांच्या बॅटीतून. 6 धावांसाठी डीजेला संधी मिळते. आतापर्यंत 2 षटक टाकून झाले. तर 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती नौकर संघाची 20. आता शेवटचं शतक घेऊन कोण येणार ते सुरेश संघाकडून.
आता शेवटचे शतक घेऊन येतोय तो आतिश पावशे, एक आगरी सलूनचे मालक आतिश पावशे. पाहूया त्याच्यात कला बघायला गेलो आतिश यांच्यात तर सुरेख असं भजन सुद्धा घेतो, क्रिकेटपट्टू सुद्धा ते तितकं चांगला आहे, बेंजर सुद्धा ते चांगला वाजवतो. कला बघायला गेला तर याच्यात खूप आहेत. आणि आता गोलंदाजी बघूया कशा प्रकारे करतोय. वैयक्तिक पहिलं सांघिक तिसरं शतक घेऊन येतोय तो आतिश. आतिश टू ऋतुज. पाहूया शेवटचं शतक आहे. शेवटच्या शतकामध्ये हे शतकामध्ये शतक असेल की या शतकावर डिपेंड असेल की आता धावा किती जमवायच्या आहेत त्या नौकर संघाला. आणि हा मात्र उचली घेणारा चेंडू, पंच नक्कीच सुरेख असा चेंडू होता. बॅटकट संतूर प्रणित यांची जागा सांभाळण्यासाठी आले तो महेश. महेश पाहूया कशा प्रकारे फलंदाजी करेल. जर या ग्राउंड वरती धावा झाल्या नाही तर आपला संघ कुठेतरी मागे येऊ शकतो. नौकार संघ. सुरेख अशी गोलंदाजी होत असताना सुरेश संघाकडून आतापर्यंत धावा झाल्या ते 20. तिसरं शतक प्रगतीपथावर. तिसऱ्या शतकातला पहिला चेंडू टाकून झालेला आहे. दुसऱ्या चेंडूसाठी सज्ज होतोय तो आतिश. पाहूया महेश टू आतिश. आणि हा मात्र पद्धतीचा चेंडू पाहूया. शतकची झेल काढली आणि सुरेख असा झेल पकडतोय. डीजेला संधी मिळते. मालक सनी गाग यांच्याकडून तुम्हाला 200 रुपयाचं पारितोषिक असणार आहे जर या चेंडूवरती विकेट घेतला तर. पाहूया 2 चेंडूवरती 2 विकेट घेतलेत. पुढील चेंडूवरती जर विकेट घेतला तर 200 रुपयाचं पारितोषिक असणार आहे सनी गाग यांच्याकडून. आणि हा मात्र मारलेला चेंडू पाहूया झेल होतो का परंतु नाही. 1 बाउन्स जातोय बॉन्ड्री. डीजेला संधी मिळते. कमॉन डीजे. होते ती 24. सुरेख अशी गोलंदाजी होते आतिश यांच्याकडून. पाहूया आतिश कशा प्रकारे आता गोलंदाजी करेल ऋषाल याला. आणि हा मात्र लेगच्या दिशेने तडकवलेला चेंडू पाहूया क्षेत्ररक्षक. सुरेख असे फील्ड होते तिथे. एका धावेवरती समाधान मानावं लागते. एका धावेने संघाची धावसंख्या होती ती 25. पाहूया भास्कर कशा प्रकारे फलंदाजी करेल तो आतिश याला. शेवटचे 2 चेंडू अजून येणं बाकी आहेत आतिश यांच्याकडून. आतिश टू भास्कर. पाहूया पुढील चेंडू आतिश यांचा. आणि हा मात्र पद्धतीचा चेंडू जातोय सीमारेषेकडे. 1 बाउन्स बाउंड्री. सुरेख असा येतोय फटका. डीजेला मिळते संधी. अजून बाकी आणि धावा झाल्या त्या 29.
पाहूया शेवटचा चेंडू कशा प्रकारे हाताळला तो आतिश भास्कर यांना आणि हा मात्र लेगच्या दिशेने तडकवला चेंडू. पाहूया चेंडू तर हवेत आहे. सुरेख असा झेल होता पण झेल सोडतो क्षेत्ररक्षक आणि 2 धावांना तर रोखू शकला तिसऱ्या धावेसाठी, परंतु तिसऱ्या धावेसाठी रन आउट होतोय आणि 2च धावावरती समाधान मानावं लागते. ते नौकर सांगा 2 धावेने संघाची धावसंख्या. आणि सलामीची जोडी मैदानामध्ये येत असताना गणेश आणि राज. राज एक असा मूर्ती लहान आणि कीर्ती महान असणारा असा तो राज आपल्याला फलंदाजी मार्कर सुरेख अशी फलंदाजी करतोय. आपण मुरुड प्रीमियर लीग बघितलेत तरी पण त्याचं सुरेख अशी फलंदाजी असते राज यांची. आता पाहूया हे आपला ग्रामपंचायत क्रीडांगणावर कशा प्रकारे फलंदाजी करेल तो राज. आणि वैयक्तिक पहिलं सांघिक पहिलं शतक घेऊन तो प्रणित. बॉलची पाहणी करत असताना गणेशाने मागच्या सामन्यात सुरेख अशी फलंदाजी केली होती. आता पाहूया तशाच प्रकारची फलंदाजी होते का गणेश कडून. सलामीची जोडी मैदानामध्ये असताना राज आणि गणेश. चला सामनाला सुरुवात होते. गोलंदाजी मार्कवतोय प्रणित आणि स्ट्राईकला येतो गणेश आणि नॉन स्ट्राईकला येतो राज. पाहूया गणेश कशा प्रकारे फलंदाजी करेल प्रणित यांना. प्रणित गोलंदाजी मार्कवर सुरेख अशी गोलंदाजी प्रणित यांची. पाहूया लेफ्टी फलंदाज म्हणून गणेश सुरेख अशी फलंदाजी करतो. मागच्या सामन्यात त्याने सुरेख अशी फलंदाजी करून आपल्या संघाला विजय मिळवून दिला होता तोच गणेश. सुरेख असाच ग्राउंड असताना ताडगाव गावाच्या वर ग्रामपंचायत ग्राउंड आपल्याला सुरेख असं दिसतंय. पाहूया प्रणित टू गणेश. पंचांच्या डावामधून मारा करणार गणेशानं आणि हा मात्र खोलवर टप्प्याचा चेंडू जातोय
हलक्या हाताने कट करतोय स्ट्रेट डाऊन पाहूया रनआउटची संधी आणि पंचांचा निर्णय येतोय विकेट पाहूया पुढील चेंडू प्रणित यांचा आणि हा राज रिव्हर्स शॉट केल्याच्या नादात चेंडू येतोय सीमारेषा बाहेर 4 धावांसाठी सुरेख असा येतो फटका डीजेला मिळते संधी राज कशा प्रकारे फ्रीडचा फायदा उचलतोय तो प्रणित टू राज आणि हा मात्र खोल टप्प्याचा चेंडू होता लेगच्या दिशेने तडकवलेला चेंडू एक धाव तर पूर्ण दुसऱ्या धावेसाठी पाहूया पण नाकारतील घंटा वाजवतात ते राज एकाच धाव ते समाधान मानावं लागते एका धावेने संघाची धावसंख्या होती ती 6 एक बाद 6 ची स्थिती असताना सुरेख संघाची सुरेख अशी गोलंदाजी करताय प्रणित याच्या पुढील होणारा सामना चोरडे तर त्यांनी त्यांचा संघ मालक असेल त्यांनी पॅव्हलियन बॉक्स मध्ये यायचा याच्या नंतरचा सामना आपला असणार आहे पाहूया तिसरा चेंडू टाकण्यासाठी सज्ज होतोय तो प्रणित टू आर्यन आर्यन कशा प्रकारे फलंदाजी करेल प्रणितला आणि हा मात्र उचली घेणारा चेंडू जातो विकेट किपरच्या मागे 4 धावांसाठी 1 बाउन्स बाउंड्री आणि डीजेला संधी मिळते का या 4 धावेने संघाची धावसंख्या होती ती 10
आता पाहूया काहीशी खराब अशी गोलंदाजी होत असताना प्रणित यांच्याकडून आता पुढील चेंडू टाकण्यासाठी सज्ज होतोय प्रणित. आणि यॉर्कर पद्धतीचा चेंडू आहे. याच्या पुढचं धावतं समालोचन करतील मयूर शेडगे. धन्यवाद सनी. सुरेख गोलंदाजी मानावी लागेल आणि सुरेख गोलंदाजी नक्कीच प्रणित यांची मानावी लागेल. पहिला षटकाचे समाप्ती मला वाटते. शेवटचा चेंडू मात्र शिल्लक असणार. धावसंख्या होते 10. नौकर संघाने 32 धावसंख्येचं आव्हान ठेवलेलं आहे. एकटा भिडत असताना भास्कर सातामकर एकदम चांगली सुरक्षित अशी खेळी करत असताना 32 धावसंख्येचं आव्हान मात्र 5 चेंडूमध्ये प्रणित 10 धावसंख्या करतोय. भास्कर सातामकर पहिल्या मॅचमध्ये खेळत असताना रणनीतीने नक्कीच पाहिलेली आहे. अर्थातच जय यांना पहिल्याच सामन्यात गोलंदाजी स्पेस करत असताना आता मात्र गोलंदाज चेंज करते, प्रणितला घेऊन येते. आता मात्र ओरपीस पद्धतीचा चेंडू त्याचा पुरेपूर फायदा घेत असताना सुरेश संघातला सुंदर असा फटका. आता मात्र समीकरण 11 चेंडू आणि 15 धावा संघाची गरज. इथं जर स्कोर पाहिला ना, हा 15 धावा 6 चेंडूमध्ये सुद्धा होऊ शकतो. अशा पद्धतीची खेळपट्टी, एक सुंदर खेळपट्टी तयार केलेली. अर्थातच आम्हाला मदत केलेली ॲडव्होकेट जी महेशजी मोहिते आहेत. आज या ग्राउंडचा नामकरण 16 आदरणीय आमदार दमदार महेंद्र शेठ दलू यांच्या मार्फत होणार आहे. तर नक्कीच सायंकाळच्या वेळेत ग्रुप पंचायत वलके सर्व सदस्य असतील, खेळाडू असतील, त्यांना उपस्थित राहतात. बघूया अभिषेक टू आर्यन यांनी चांगली कामगिरी केली. संघाला मजबूत स्थितीत नेण्याचं काम केलंय ना, ह्या आर्यननी केलेलं आहे. चांगली कामगिरी आर्यन यांची. बघूया सुंदर चेंडू. आता मात्र अभिषेक आपल्या गोलंदाजी स्किल पूर्णपणे दाखवत असताना, कारण एक साईडला पाहिलं तर हा लेफ्ट हँडचा एंड नाही आहे, अशी त्याचा पूर्णपणे फायदा घेत असताना अभिषेक मात्र दुसरा चेंडू निर्धाव चेंडू टाकतोय. जर
6 चेंडू 10-12 धावा संख्या ठेवल्या तर भास्कर सातामकर तुमच्या सुरे संघाला टफ फाईट देण्याची एवढी त्यांची जो अनुभव आहे तो मात्र पन्नाला लावू शकतो. पण पुन्हा एकदा बघूया, आता मात्र भिरकावून देतोय, चेंडू जातोय, अर्थातच पंचांचा इशारा येतोय. बाबा तू असं केल, चांगला खेळी करतो, अशा पद्धतीचे आर्यन सुंदर खेळी. भास्कर सातामकरला खेळाडूंनी फलंदाजाने नाराज केले, तसेच गोलंदाज सुद्धा थोडेसे काय ना होईना नाराज करतात. बघूया पुन्हा एकदा अभिषेक टू आर्यन, आता पुन्हा एकदा फ्लिप करतोय, पुन्हा एकदा जातोय सीमा रेषे. धाव संख्या स्कोर वर उभा करतो. आता येणारे मला सांगतील नक्कीच 8 चेंडू आणि जिंकण्यासाठी 5 धाव संख्येची गरज. एका फटक्याचं काम सुरेश संघाने येऊन नक्कीच मात्र ठेपलेले आहे. अशी कामगिरी आर्यन याच्या मार्फत, खूप सुंदर चांगली कामगिरी. अभिषेक टू आर्यन आता मात्र कमबॅक करतोय. खाता आता मला वाटतं लेफ्ट हँड फलंदाज नक्की सुरेश संघाच्याकडे थोडेसे काही होईना कमतरता भासत असताना राईट हँड फलंदाज राज पाटील आहे. तोपर्यंत कोणतेही त्याला हवेचा कितीही योग असू द्या, मला 360 मध्ये खेळणारा फलंदाज राज पाटील नक्की त्याचा मानला जातो. बघू येणारे 6 चेंडू आणि 5 धावसंख्या असताना गोलंदाज शुभम. आयोजकाकडून विनंती येतोय, अर्थातच जय हनुमान चोरडे संघ उपस्थित असेल तर समालोचन त्यांना नक्की कळवायचं. तसेच जय हनुमान जय बजरंग वलके ब संघ असतील तर उपस्थिती आपली नोंदवायची आहे. येणारे 6 चेंडू आणि 5 धाव संख्याची गरज. नवखार विरुद्ध सुरई असा सामना रंगतो या मैदानात. 32 धावसंख्येचं आव्हान, 2 षटकात मात्र काहीचा 27 धावसंख्या खर्च करतो सूर्य संघ. बघूया 6 चेंडू आणि 5 धावा. आता मात्र चेंडू
सीमारेषेच्या सुंदर असा शेवटी पाहिजे का विजयी फटका मानला तरी हरकत नाही. सामना मात्र विजयी ठरते. सूर्य संघ नौकार संघ पराजित होते. हार्ड लक नौकार संघ. वेल प्लेड.